गाईज, आज आमची आजी सांगणार आहे तिच्या बालपणाची गोष्ट. ऐकूया. आम्ही मैत्रिणी होतो तिघी काय. आईला म्हणलं आई एक लग्न आहे, आम्ही लग्नाला चाललो. आई म्हणली आता एवढं उन्हाचं कशाला जाता लग्नाला. नाही म्हणलं आई आम्हाला जायचंय लग्नाला, लापशी खायची काय. मग गेलो आम्ही लग्नाला गेलो. तिघी जणी चांगलं गेलो, हसत बिसत जेवायचं म्हणून. आता लग्नात जायचं बाबा, आपल्याला जेवण करायचं म्हणून हसत गेलो लग्नाला. जेवायला बसलो, जेवण केलं, फुल जेवलो, चांगलं लापशी खाल्ली, थोडी घरी घेऊन आलो. आणि येता येता एक घर होतं, तिथे एक बाई जळून मेलेली होती. आणि ती जळून मेली होती. आणि एक बाई मला म्हणली त्या रस्त्याने जाऊ नका तुम्ही. म्हणलं का नाही. म्हणजे तिथे एक बाई मेलेली आहे. म्हणजे काय करते ती बाई आम्हाला. आणि उन्हाच्या कारामध्ये 1-1:30 वाजता आम्ही जेवून आपल्या घरी निघालो. घरी निघाल्यावर त्या दोघींना काही झालं नाही. आणि घरी आल्यावर माझ्या पोटात दुखायला लागलं. आता पोटात दुखायला लागलं तर आईला काय वाटलं, लय दिवसांनी गेली ही लग्नाला, हिने लय लापशी खाल्ली असं. पण ती एक खाल्ली होती मी लापशी थोडी, पण ती एक मला काहीतरी जाणवलं, वारीची जुळली. म्हणजे बाहेर वसा झाला मला. ती बाईचा आत्मा माझ्यामध्ये आला म्हणजे मला बाहेर वसा झाला. पोट दुखायला लागलं. ती बाळातीन मेलेली होती. पोटात दुखायला लागल्यावर मी आईला म्हणलं आई माझ्या पोटात दुखतं. 3 दिवस झालं माझ्या पोटात दुखत होतं. अशी नुसती लोळत होती मी नाही का. मग आई म्हणली बाई आता काय करायचं, दवाखाना तर जवळ नाही, मग आपण बाहेर जाऊ म्हणली, बाहेर वाशाचं बघाय. मग आई गेली आपली. आई गेल्यावर म्हणली अहो मावशी म्हणली माझ्या पोरीच्या पोटात 3 दिवस झाले झोपली नाही का, दुखते. तर ती म्हणली बघते मी संध्याकाळी येते. गेले मी. नाही मी झोपलेलीच होते. आई त्या बाईला घेऊन आल्यावर ती बाई म्हणली हिला बाहेरचं झपाटलेलं आहे, पण तिचा लय खर्च करायला लागेल. त्यावेळेस आईकडे पैसेच नव्हते. आई म्हणली आता मी खर्च कसा करणार, माझ्याकडे पैसे नाही. नाही म्हणली जी बाळातीन मेली ना तिचं खाद्य तिला द्यायला लागेल म्हणली. सुटावडा लागेल तिला. आपलं लिंबाचं झाड नाही का, त्याची लाकूड काठी काढून त्याला मारायला लागेल. तिच्या अंगातलं जात नाही तोपर्यंत तिला मारायचं. असं मारायचं ना तर वळगुटूस तर मारायचं. ते मारायला सुरुवात केलं पण ते मला काही लागतच नव्हतं. अजिबात लागलं नाही मला. पण फक्त वरडायची मी. पण ती म्हणायची चल निघ. आता चल निघ म्हणायचे, पण आता ते मला काही कळत नव्हतं. पण ती मारीतच राहिली मला. मारीत राहिल्यावर मग ती म्हणली हिच्या अंगावून आहे ना मोठा पुतळा करून टाकायला लागेल. तर आई म्हणली आता काय करायला लागेल. तर 1000-2000 रुपये खर्च. त्यावेळेस आईकडे काही पैसे नसायचे. आई शेतात कामाला जायची. तर आई काय म्हणली बरं बघते मी इकडं तिकडं, पण आज काही बी करून माझ्या पोरीचं नीट करावं म्हणली. बघूशी वाटाणं 3 दिवस झोपलेली म्हणली, तिच्या पोटात अन्नाचा कण नाही. ठीक आहे म्हणली. मग आई गेली. मग खारी खोबरं काय असेल ना त्या बाळातनीचं सगळं घेऊन आल्यावर मग ती बाई म्हणली आता तुम्ही हिच्यापाशी बसा म्हणली, मी तिचं सगळं करते. मी जेवढं करीन ना तेवढं तिच्या अंगावर उतरायचं आणि जिथं ती आली ना त्या रोडला जाऊन टाकायचं. आई म्हणली ठीक आहे. आईने त्या बाईने काय केलं सगळं उतरून दिलं. एक पुतळा केला, त्याला टाचण्या बिसण्या सगळं असं रवल्यावर मग ते खायचं काय असेल ते मोठ्या ह्याच्यात दिलं मला, आपलं काय पेपरमध्ये दिलं. मग तेवढं गुंडाळलं सगळं. आणि मग 4 वेळा आईने इथून उतरवलं आणि कुणासंग बोलू नका म्हणली. मावशी तुम्ही मागं बघायचं नाही, पुढं नाही, सरळ जायचं. आई म्हणली बरं. मग आईने काय केलं माझ्या तोंडापासून तर पायापर्यंत सगळं उतरवलं. म्हणली तुम्ही टाकून येतावर मी बघते म्हणली काय करायचं ते. आणि माणूस तो बघायला लय. मला काहीच माहीत नव्हतं मी बिनशुद्धी पडले का मी खाते का काय नाही. नुसती वरडायचे, नुसती पोटात दुखते नुसती लोळायचे. मग आई टाकून आली. पाय बी धुतलं, मांडी घालून म्हणली साईडला बसा, तिकडं बसा म्हणली, जवळ येऊ नका तुम्ही. मग आई बसली एका कोपऱ्याला. मग ती म्हणली आता मी हिला मारणार आहे म्हणली. जे वेळेस तिच्या अंगातलं निघल तोपर्यंत मी तिला मारणार. आई म्हणली ठीक आहे. पण आईला ते बघूशी वाटाना. आई लागली रडायला. ती म्हणली मावशी तुम्ही रडू नका, तुमच्या पोरीला काहीच नाही होणार. आई म्हणली बरं. मग आई बसली एका कोपऱ्याला.
मग तिने घेतला आपला फोक असा मारायला लिंबाचा, मारलं मला, इतकं मारलं, पाठीला मारलं, पोटाला मारलं, सगळीकडे मारलं. मग मारल्यावर शेवट तिने 9-10 काठ्या मारल्या आणि शेवटच्या काठीला मी मोठ्याने वरडले. तर ती बाई म्हणली, चल निघ, आत्ताच्या आत्ता निघ, तू जशी आली ना तशी निघायचं, तू तशी आली ना तशी निघायचं, असं सारखी म्हणत राहिली. मग तिने 2-3 काठ्या मारल्या आणि मोठ्याने वरडले मी. आई म्हणल्यावर ती बाई म्हणली तिच्या अंगातलं गेलं. म्हणली तुम्ही रस्ता द्या म्हणली, तिला आली ना त्या रस्त्याने जाऊ द्या म्हणली. मग मला मारून तिने त्या अंगातलं घालवलं आणि मग मी शुद्धीवर आल्यावर मग मी पाणी पिले आणि मला असं भिंतीला खिटून बसवल्यावर मग ती मला म्हणली, ही कोण आहे? मी म्हणलं आई आहे. आणि म्हणली, मी कोण आहे? म्हणलं तुम्ही मावशी आहे. आणि म्हणली, आता तुला काही त्रास होतो का, पोटात दुखतं का? म्हणलं नाही दुखत माझ्या पोटामध्ये. आणि मग बाकीच्या म्हणली, तुझ्या मैत्रिणींना आणल्या ओळखणार का? तू म्हणली हा. मी म्हणलं ओळखणार. मग 2-3 उभं केल्यावर मग म्हणली त्यांची नावं सांग. मग मला म्हणली, काय तिचं नाव? म्हणलं शांत आहे. मग दुसरीचं नाव काय आहे? म्हणलं तिचं नाव हिरा आहे. त्यांची नावं सांगितले. मग ती बाई म्हणली, आता तिच्या अंगातलं गेलं आणि इथून पुढं म्हणली कुणाच्या लग्नाला आता पाठवू नका. एवढी माझी स्टोरी खरं होते, मी ती सांगितली. आता संपली.